लागतात ते, पण सर्वसामान्य माणसाच्या मागे जेवढं लागत नाही तेवढे ते मोठमोठे गिऱ्हाईक मोठमोठे गिऱ्हाईक पहा तुम्ही. क्रोध सांगतो मी तुम्हाला. क्रोध आपण सगळे बहुतेक ह्या पंचक्रोशीतले मंडळी आलो वेगवेगळ्या गावचे, बरोबर. आपण सगळे सारखे आलो होतो, मग सगळे एका ताडपत्रीवर बसलो, बरोबर. आपण सगळे सारखे आहेत म्हणून कोणी लहान मोठा नाही, पण आपल्यात जरा थोडासा एखादा अंधार येऊ द्या बरं. त्याला असं ताडपत्रीवर बसल्यावर राग येईन कारण मी गेलो तिथं खुर्ची मोठी असं मला खुर्ची नाही बसायला का, मोठा आहे ना. क्रोध आला, वेगळं पण दाखवलं काहीतरी विशेष असलं. हे फक्त राजकीय क्षेत्रात असं नाही, परमार्थिक क्षेत्रातही. आता हे महात्मे मंडळी येऊन टाळ घेऊन उभं राहिले नाही तर या मंडळी खरं तर पुढे आसन टाकून बसलं पाहिजे आमच्या. पण हे जगुरु जोग महाराजांच्या परंपरेतले रत्न आहे हे टाळ घेऊन उभं राहिले मोठ्या मंडळी. एखादा महामंडलेश्वर आला तर ते स्वतंत्र आसन विसन आणि नाही टाकलं तर मग क्रोध येतो, क्रोध निर्माण होतो. हे मी बोलत नाही, ज्ञानोबा शब्द सांगतो. ज्ञानोबा म्हणतात ऐका, हे कसे येतं, हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बाधिती आणि ज्ञानी अशी तरी वधिती पैस घेऊन. यांनी जर ठरवलं एखाद्याला मारायचंय तर तलवार लागत नाही काम क्रोधादी विकारांना. त्यांनी फक्त ठरवायचं याचा कार्यक्रम लावायचा, लागला. एखाद्याने काम क्रोधाने ठरवलं त्याच्या मागे लागायचंय, बस संपला तो. सगळं सांगतो. शस्त्रे विन साधिती, शस्त्र लागत नाही त्याला. याने जर ठरवलं एखाद्याला बांधायचंय तर दोरा लागत नाही त्याला, चरट लागत नाही, कासरा लागत नाही, मोरकी लागत नाही, अजून काय सांगू, काही लागत नाही, बरोबर बांधतात. एवढंच नाही, मला पुढचं पद सांगायचंय. ज्ञानी अशी तरी वधिती. सर्वसामान्य आपल्यासारखे अज्ञानी लोकांना ते भुलवतील यात नवल काय. ज्ञानी लोक आहेत ना, त्या ज्ञानी लोकांना सुद्धा म्हणतात मी तुझा कार्यक्रम लावतो, नुसतं नाही पैज घेऊन. या पैज शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का, आपल्या भाषेत चॅलेंज देऊन. चॅलेंज देऊन एखादा म्हणला ना माझ्या ज्ञानेश्वरी पाठी काम म्हणतो, थांब कार्यक्रमच लावतो तू. एखादा म्हणला ना 10 ग्रंथ पाठ केलेत मी, हा तुझा पहिला कार्यक्रम, तुझा पहिला कार्यक्रम लावणार. हे काम क्रोधादी विकार करतात. शाब्दिक ज्ञानाच्या संबंधाने सांगतोय मी असं. म्हणून ज्ञानी अशी तरी वधिती, जे शाब्दिक ज्ञानी आहेत या लोकांना सुद्धा ते काय करतात, त्रास देतात.